खूप धावपळ झाली का आज? नाही, धावपळ अशी नाही. पूनम काकू आज वकीलनाम्यावर सही करायला तयार झाली. पुन्हा ॲडव्होकेट ओकांकडे गेलो होतो. आजही ते तेच म्हणाले, आपले केस खूप स्ट्रॉंग आहे. पण काय? आता थोड्या वेळापूर्वीच भाईचा फोन आला होता. ते यशवंतराव सरंजामेने म्हणे त्याला भेटायला बोलावलं होतं. कशासाठी? बाळकाकाचा खून झाल्यापासून तो अभिमान काहीच बोलला नाहीये. तोंडातून एक शब्द काढला नाहीये त्याने. पथीर झालाय म्हणे. काही नाही का, ऑल दिस इज अ गेम. नाटक करतोय तो. ते यशवंतराव सरंजामीला त्याला मेंटली अनस्टेबल सिद्ध करायचंय ना. म्हणजे त्याला वेळ लागलाय असं सांगून ते? एक्झॅक्टली. कायद्यातून पळवाटा बरोबर शोधून काढतात हे हरामखोर. पण भाईंना कशाला बोलवलं होतं त्यांनी? तो यशवंतराव सरंजामी इतका कोडगा, इतका निर्लज्ज आहे ना. त्याने भाईला सांगितलं की अभिमान आधीपासूनच मेंटली अनस्टेबल आहे अशी कोर्टात साक्ष दे. एखादा शास्त्रीच असं बोलला म्हणजे त्यांच्यासाठी काम सोपं होऊन जातं ना. पण त्याला शिक्षा तर होईल ना? जन्मठेप नाही होणार. त्याची रवानगी जेलमध्ये नाही, असायलम मध्ये होईल. त्याने जे केलंय, I want him to get the maximum possible punishment. आणि भाई काय म्हणाले? ऑफकोर्स त्याने नकार दिला. कसं आहे ना शुभ्रा, ऑब्लिगेशन म्हणून म्हण किंवा पैशांची गरज म्हणून म्हण, इतके दिवस भाई त्या यशवंतरावच्या कयात होता. मागे एकदा पोलीस स्टेशनमध्ये ते यशवंतरावच्या पायावर भाईने डोकं ठेवलं होतं, तेव्हाही आय हेटेड हिम फॉर दॅट. पण यावेळी भाई तयार होणार नाही याबद्दल माझा भाईवर विश्वास होता. पण मग आता काय? आता काय, मी उद्याच त्या ॲडव्होकेट ओकांशी बोलेन. बरं झालं त्या हरामखोरांची चाल आपल्याला आधीच कळली. त्याप्रमाणे आता आपल्याला आपली मूव्ह ठरवता येईल. इट विल नॉट कम ॲज अ सरप्राईज. शुभ्रा, त्या अभिमान सरंजामीला जास्तीत जास्त शिक्षा झालेली पाहायचंय मला. बाळकाकाचा खून करून तो असा मोकाट नाही सुटू शकत. नाही सुटू शकत. शुभ्रा, पार्वती वहिनी आहे तर मग सुलेखा कोण आहे? आणि ही मनीषा ही कोण आहे? या 2 तासांच्या अंतरात काय रहस्य दडलेलं आहे? का माझ्या मनातल्या कल्पनेची भरारी म्हणायची? प्रकाश दाखव देवा, आता तरी प्रकाश दाखव.
झोप येत नाहीये का? किती वाजले? 1 वाजून गेलाय. बरं वाटत नाहीये का तुम्हाला? नाही, मी ठीक आहे. तू झोप. आता कुठे निघालात? जरा बाहेर बसतोय. आता उगीच लॅपटॉपवर बसू नका, डोकं दुखायला लागेल. ठीक आहे, तू झोप. आदिनाथ, बाळकाकांच्या केसचा एवढा विचार नका करू. सगळं व्यवस्थित होईल. नाही शुभ्रा, मी त्याचा विचार नाही करते. तू शांतपणे झोप. ब्रह्मा विष्णू महेश. हा ब्रह्मा. महेश ते पान तिथे वाड्यावर. विष्णू. विष्णू म्हणजे काय? विष्णू. विष्णूचे अवतार राम, कृष्ण. 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 काय झालं? काही नाही. I was just thinking. अरे वा, हेही जमतं तुला. मनातल्या मनात शिव्या घालू नकोस. माझ्या मनात काय चाललंय हे सगळं कळतं ना तुम्हाला. नाही म्हणजे इनफॅक्ट तुम्हाला सगळ्यातलंच सगळं कळतं, तर मग कशाला प्रश्न विचारता? तुझ्या मेंदूत डोकावत बसायला माझ्याकडे वेळ नाहीये आणि मला रसही नाहीये. जे काय बोलायचं ना ते पटापटा बोल. काय नाही, मी असा विचार करत होते की त्या रात्री जेव्हा मी जिजूना त्या रात्री नेमकं जे काही झालं ते का झालं? अभिमानला अचानक माझ्यातली इंदुमती कशी दिसली? मी स्वतःहून काहीच केलं नव्हतं. बाळशास्त्रीचा खून करताना सुलेखा राऊतचा स्वतःवर ताबा राहिला नव्हता. तिची इंदुमती झाली होती. इंदुमतीच्या रागाला, संतापाला पाशवीपणाची धार आली होती आणि त्या संतापाच्या भरात तू अभिमानला रुद्रावतार दाखवलास. एरवी तुला साधना करायला खूप कष्ट पडतात, पण त्या पाशवी संतापामुळे तू साधनेच्या परमोच्च अवस्थेला जाऊन पोचली होतीस. तुम्ही जे काही बोलताय त्यातलं सगळंच मला कळतं, अशातला भाग नाहीये. सुलेखा, तुझ्याकडे जी शक्ती आहे ती मिळवण्यासाठी मला माझ्या आयुष्याची 10 ते 12 वर्ष खर्च करावी लागली. ती शक्ती तुझ्याकडे जन्मजातच आहे. फक्त त्याची जाणीव तुला नाही,
हा तुझा कर्मदरिद्रीपणा. ज्या दिवशी माझी ताकद माझ्या पूर्णपणे काबूत आली ना तनिष्का, त्या दिवशी तू काय म्हणालीस? कुठे काय? आदिनाथ, तुम्ही तयार झालात का? नाश्ता तयार आहे. शुभ्रा इकडे. काय हो? शुभ्रा, तुला आठवतंय मागे मला एकदा महादेव आजोबांनी रचलेलं कोडं, त्याचा एक कागद सापडला होता जे तू सोडवलं होतंस. निळा सावळा चोर मनाला घोर लावतो किती. करेक्ट. तू मला म्हणाली होतीस की महादेव आजोबा कुठल्या तरी यात्रेवरून आले होते, त्यांनी पार्वती आजीसाठी एक गिफ्ट आणलं होतं आणि त्यासाठी त्यांनी हे कोडं रचलं होतं. हो, पण हे एकच नव्हतं, बरीच होती. आणि त्यांनी ती बरीच कोडी वेगवेगळ्या ठिकाणी लपवली होती, राईट? हो. कुठे कुठे? हो, पण तुम्ही हे सगळं मला आज का विचार? मला तू सांग, मी ते तुला सगळं नंतर सांगेन. मला आधी सांग की हे सगळे क्लूज कुठे कुठे लपवले होते. आधी मी जेव्हा आपल्या खोलीत आले, म्हणजे पार्वती आजी त्यांच्या खोलीत आल्या, तेव्हा पहिली चिठ्ठी त्यांना पलंगावर सापडली. मग दुसरी चिठ्ठी फडताळात होती. फडताळात ही चिठ्ठी होती. म्हणजे निळा सावळा चोरवाली. हो. मग नंतर देव्हाऱ्यात श्रीकृष्णाच्या मूर्तीपाशी तिसरं कोडं होतं. वाटलंच होतं आणखी एक कोडं. त्या कोड्याचं उत्तर होतं तुळस. म्हणजे चौथी चिठ्ठी तुळशी वृंदावनापाशी होती, राईट? हो, पण ती चिठ्ठी नव्हती, तो नकाशा होता. तो नकाशा कुठे लीड करत होता? वाड्याच्या मागे एक मोठं झाड होतं, तिथे. ओके, म्हणजे हे एवढेच क्लूज होते की आणखी काही? आम्ही सुखरूप परत आलो. हीच तुमच्यासाठी मोठी भेटवस्तू नाही का? आता आम्ही तुमचेच आहोत. जे हवं ते करा. एवढेच होते. आता तुम्ही मला सांगणार आहात का हे सगळं मला का विचारताय आता? ही गोष्ट शोधायची आहे शुभ्रा, आणि मला असं वाटतं की ही जी काही ठिकाणं आहेत ना, त्यांच्याचपैकी एका ठिकाणी कदाचित ते सापडेल. त्याचा संबंध खजिन्याशी आहे? हो. अजून नाद सोडला नाहीत ना त्याचा? कधी कधी बरे असतात असे नाद शुभ्रा. अशा नादांमध्ये स्वतःला गुंतवलो ना, काही क्षणासाठी का असेना, आपण सगळे दुःख
सगळे टेन्शन्स विसरून जातो. बरं, तुम्ही खाऊन घ्या, उशीर होतोय तुम्हाला. हॅलो विष्णू काका, आदिनाथ बोलतोय. देवघर